पंकजा मुंडेंचा सरकार विरोधातच आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे काम होत नाहीत, पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा। पुण्यातल्या साखर संकुलात शरद पवार पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक। ऊसतोड कामगारांना 34% तर मुकादमाला 1% दरवाढ, पंकजा मुंडेंची माहिती। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारनं जरांगेंना शब्द दिला होता, मात्र तो पाळला नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका। पायाला दुखापत होऊनही जरांगे पाटलांचा दौरा सुरूच, तर मुंबईमध्ये मुलांना आमच्या त्रास दिला तर मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर जाऊन चपलेनं थोबाड फोडा, जरांगे पाटील आक्रमक। मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना मासिक मानधन आणि इतर सोयी सुविधा मिळणार। अध्यक्ष भोसलेंना 4.5 लाख तर सदस्य संदीप शिंदे आणि गायकवाड यांना 4 लाख मासिक मानधन मिळणार। आजकाल अभ्यासाला नव्हे भावनांना महत्व। कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो। राम मांसाहारी या वक्तव्यावरील वादावरून जितेंद्र आव्हाडांकडून पडदा। कुठेही लपून बसले तरी जितेंद्र आव्हाडांना मारणार, अयोध्येतले परमहंस आचार्य महाराज यांचा इशारा। आव्हाडांना जगातली कोणतीही ताकद वाचवू शकत नाही, परमहंस महाराज संतापले। जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गट, भाजप, शिंदे गट आक्रमक। पुण्यासह नाशिक, संभाजीनगरमध्ये आव्हाडांविरोधात आक्रमक निदर्शनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमात राडा। सत्तारांकडून शिवराळ भाषेचा वापर तर ग्रामीण भाषेत बोललो, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी, सत्तारांचं स्पष्टीकरण। गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम। सरकारनं लेखी आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात येणार। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती। आता परत कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल। आधी बिना परवानगी फोन टॅप करायचे, आता परवानगीनं करतील। राऊतांसह एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हनुमान गज सिंहाच्या मूर्तीची स्थापना। राजस्थानातील बन्सी पहारपूरमधील गुलाबी रंगाच्या दगडापासून मूर्तीची निर्मिती।